टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn lesson number 1.7 Paramvir Chakra, our heroes. In this lesson we are going to see what is Paramvir Chakra. Paramvir Chakra is a medal which is given to a people who has done some extraordinary act of bravery, and in this lesson we are going to see who are these people who have done extraordinary things in their life and who have got this Paramvir Chakra. So let's begin. You may have heard about legendary heroes of the past and their extraordinary acts of bravery. आता इथे असं म्हटलंय, you may have heard, तुम्ही ऐकलं असेल, about legendary म्हणजे महान व्यक्ती, महान heroes of the past म्हणजे पूर्वी जे होऊन गेलेले आहेत महान व्यक्ती, त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आणि त्यांनी जे केलेले एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे जे दुसरं कोणीही करू शकत नाही अशा गोष्टी. ॲक्ट्स ऑफ ब्रेव्हरी म्हणजे शौर्य. ब्रेव्हरी मीन्स शौर्य. बट इवन टुडे मेनी ब्रेव्ह सोल्जर्स ऑफ अवर कंट्री सॅक्रिफाईस देअर ओन लाईव्स फॉर अवर सेफ्टी. तर हे जे महान व्यक्ती होऊन गेले पूर्वीच्या काळात, त्यांच्याच सोबत आजच्याही काळात असे काही आपल्या देशामध्ये शूर योद्धे आहेत जे आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणांचं बलिदान करतात, का तर आपण सुरक्षित राहावं यासाठी. देअर ब्रेव्ह डीड्स आर ऑनर्ड बाय बेस्टोईंग मिलिटरी डेकोरेशन्स ऑन देम. आणि त्यांचे हे जे कृत्य आहे, डीड्स म्हणजे कृत्य, त्यांचा सन्मान केला जातो. त्यांना काही मिलिटरी डेकोरेशन म्हणजे त्यांना काही मेडल्स देऊन त्यांच्या ह्या कार्याचा सन्मान केला जातो. परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन. आणि ह्याचपैकी परमवीर चक्र जे आहे ते भारताचं सर्वात मोठं असं मेडल मानलं जातं. इट इज अवॉर्डेड फॉर द मोस्ट conspicuous bravery or some daring or preeminent act of valor or self-sacrifice in the presence of the enemy, whether on the land, at sea or in the air. तर हे परमवीर चक्र हे जे अवॉर्ड आहे ते काही अशा गोष्टी की ज्या आपल्या नजरेत भरल्या जातात, ज्यांना आपण ज्या बघितल्यानंतर आपल्याला त्याचं कुतूहल वाटतं, कौतुक वाटतं, अशा गोष्टी शौर्याच्या ज्या केल्या जातात आणि ज्या करताना स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली जात नाही. शत्रूबरोबर लढताना, मग ते जमिनीवर असो, पाण्यात असो किंवा आकाशात असो, तर अशा ठिकाणी शत्रूबरोबर लढताना जेव्हा आपल्या जीवाचीही पर्वा न करता इतरांच्या जीवाचा विचार करून हे लोक जेव्हा लढतात, त्यांच्या त्या शौर्याबद्दल त्यांना हे परमवीर चक्र दिलं जातं. द परमवीर चक्र इज अ व्हेरी रेअर ऑनर. आणि हा जो परमवीर चक्र आहे तो खूप रेअर ऑनर आहे, सर्वांनाच तो मिळत नाही. सो फार इट हॅज बीन अवॉर्डेड ओनली 21 टाइम्स. आत्तापर्यंत म्हणजे हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलं आहे तोपर्यंत हा फक्त 21 वेळेला दिला गेला आहे. 14 ऑफ दीज अवॉर्ड्स वेर गिवन पॉस्ट्युमसली. आणि ह्यापैकी 14 जे मेडल्स आहेत ते वीरमरण आल्यानंतर दिले गेलेले आहेत. Now there is a story further. We'll see what it is. Indra's Vajra or Thunderbolt is supposed to be a matchless weapon. आता इंद्राचं जे वज्र होतं म्हणजे इंद्राचं जे वेपन होतं, ज्याला आपण थंडरबोल्ट असं सुद्धा म्हणतो. थंडरबोल्ट म्हणजे जेव्हा जोराचा पाऊस पडतो आणि विजा कडकडतात तेव्हा जो आवाज येतो साधारण, त्याला थंडरबोल्ट असं म्हटलं जातं. इट्स सपोज टू बी अ मॅचलेस वेपन. त्याच्यासारखं इंद्राचं जे वेपन आहे त्याच्यासारखं दुसरं कुठलंही वेपन नाही असं मानलं जातं. त्याच्या वेपनला मॅच करणारं दुसरं कोणतंही वेपन नाही. बट वॉट मेक्स द वेपन इनविसिबल इज द सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ द सेज दधीची. पण त्याचं जे वेपन आहे, अजिंक्य वेपन इंद्राचं, इज द सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ द सेज दादीची. आणि ते कशाचं सॅक्रिफाईस आहे, कशामुळे ते वेपन असं बनलेलं आहे, तर एक ऋषी होते दधीची नावाचे, त्यांनी केलेल्या त्यागामुळे इंद्राला हे जे वेपन आहे ते
मिळालेलं होतं. नाव व्हॉट इज दॅट स्टोरी विल सी फर्दर. अकॉर्डिंग टू लेजेंड, thousands of years ago, a demon had stolen all the water in the world. फार वर्षांपूर्वी असं मानलं जातं की एक राक्षस होता आणि पूर्ण पृथ्वीवर जितकं पाणी होतं ते सर्व पाणी तो जो राक्षस होता त्यांनी चोरलं होतं. इनोसेंट पीपल वेर सफरिंग अँड डाईंग विदाउट वॉटर, आणि त्यामुळे ही जी लोकं होती ती पाण्याच्या अभावामुळे मरण पावत होती. दिस डेमॉन कुड नॉट बी डिफिटेड बाय एनी ऑर्डिनरी वेपन, आणि हा जो राक्षस होता तो इतर कुठल्याही साधारण जे वेपन होतं त्यांनी तो मारला जाऊ शकत नव्हता. मेड ऑफ ऑर्डिनरी मटेरियल लाईक वूड, मेटल एक्सेट्रा, जे लाकडापासून किंवा एखाद्या धातूपासून बनलेल्या अशा कुठल्याही शस्त्रांनी तो त्याचा जीव गेला नसता. समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड, त्याला मारण्यासाठी किंवा त्याचा वध करण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टीची गरज होती. इट वॉज लर्न दॅट द सेज ददीची हॅड बोन्स ऑफ सच एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर. असं मानलं जात होतं की हा जो ददीची नावाचा ऋषी होता त्याचे जे बोन्स होते, हाडं होती, ती त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर होती. बट हाऊ कुड वन आस्क फॉर द बोन्स ऑफ लिव्हिंग मॅन? Sage Dadichi was a noble person. He himself laid down his life and gave his own bones to help the people. Indra, Indra's weapon of thunderbolt, was fashioned from these bones and the demon was defeated. आता हे जे दधीची नावाचे ऋषीमुनी होते त्यांनी या राक्षसाचा वध करण्यासाठी स्वतःची जी हाडं होती ती दिली आणि त्यांच्या हाडांपासून इंद्राचं हे जे शस्त्र आहे इंद्रवज्र, किंवा ज्याला आपण थंडरबोल्ट असंही म्हणतो, ते बनवलं गेलं त्या राक्षसाला मारण्यासाठी. जस्ट ॲज द इंद्रवज्र डिरिव्ड पॉवर फ्रॉम सेज दधीचीज बोन्स, द इंडियन मिलिटरी डिरिव्हर्स इट्स स्ट्रेंथ अँड पॉवर फ्रॉम द सॅक्रिफाईस ऑफ द ब्रेवेस्ट ऑफ ब्रेव, द परमवीर चक्र होल्डर्स. ज्याप्रमाणे दधीचे हे जे ऋषीमुनी होते त्यांनी स्वतःच्या जीवाचा त्याग केला त्या राक्षसाला मारून या पृथ्वीवरती जे राहणारे लोक होते त्यांना वाचवण्यासाठी, ज्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्राणाचा त्याग केला, त्याचप्रमाणे असे बरेचसे इंडियन मिलिटरी फोर्सेसमध्ये असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या जीवाचा त्याग केलेला आहे इतरांच्या रक्षणासाठी, आणि अशाच लोकांना ह्या परमवीर चक्रनी सन्मानित केलं गेलेलं आहे. नाउ व्हॉट इज परमवीर चक्र? दॅट विल सी हाऊ इट इज मेड. द मेडल इटसेल्फ इज अ व्हेरी सिम्पल इन अपिअरन्स. हे जे परमवीर चक्र मेडल आहे ते दिसायला फारच साधंसं आहे. इट इज मेड ऑफ ब्रोन्झ. हे ब्रोन्झ या धातूपासून बनवलेलं आहे. अँड इट इज फिटेड विथ स्विल माउंटिंग अँड हॅज अ प्लेन पर्पल रिबन. आणि हे पर्पल रिबन जे आहे त्याला हे जोडलेलं असतं. On the obverse it has the Indian national emblem at the center. इंडियन नॅशनल आपलं जे एम्ब्लम आहे ते त्याच्या मधोमध आहे बनवलेलं. सराउंडेड बाय 4 रेप्लिकाज ऑफ इंद्राज वज्र. त्याच्या बाजूला इंद्राचे हे जे वज्र आहे म्हणजे इंद्राचं हे जे वेपन आहे त्याचं चित्र आहे त्याच्या चारी बाजूला, जे तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये सुद्धा. या ऑन द रिव्हर्स द वर्ड्स परमवीर चक्र आर एनग्रेव्ह इन हिंदी अँड इंग्लिश. आणि मग त्याच्यावरती परमवीर चक्र असं लिहिलेलं आहे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये. विथ 2 लोटस फ्लावर इन बिटवीन. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर 2 कमळाची फुलं आहेत. द परमवीर चक्र मेडल वॉज डिझाईन बाय सावित्रीबाई खानोलकर. आणि हे जे परमवीर चक्र मेडल आहे ते डिझाईन केलेलं ज्यांनी आहे त्यांचं नाव आहे सावित्रीबाई खानोलकर. आता ह्यांची एक विशेषता अशी की दिस लेडी इज नॉट बिलॉंगिंग टू इंडिया. शी वॉज अन युरोपियन लेडी बट शी हॅज बीन मॅरिड विथ अ इंडियन आर्मी ऑफिसर कॉल्ड Vikram Khanolkar, and then she came to India because she was loving India. She learned different languages while living over here, and then she got the citizenship of India. The Paramveer Chakra medal was designed by Savitribai Khanolkar. She was an European lady, त्या एक युरोपियन स्त्री होत्या, who married Vikram Khanolkar, an Indian officer. त्यांनी
विक्रम खानोलकर नावाचे जे भारतीय आर्मी ऑफिसर होते त्यांच्याशी लग्न केलं. सावित्रीबाई लव्ड इंडिया अँड टूक इंडियन सिटिझनशिप. त्यांच्याशी लग्न केल्यानंतर जेव्हा त्या भारतामध्ये वास्तव्यात होत्या तेव्हा त्यांना इंडियाबद्दल त्यांचं जे प्रेम होतं, त्यांना जे इंडियाबद्दल वाटत होतं, त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी इंडियन सिटिझनशिप जी आहे ती स्वीकारली. भारताचं नागरिकत्व त्यांनी स्वीकारलं. शी स्पोक मराठी, संस्कृत, हिंदी फ्लुएंटली. त्यांचं मराठी, संस्कृत आणि हिंदी भाषा ही त्यांना बोलता येत होती. अँड हॅड स्टडीड इंडियन आर्ट्स अँड ट्रेडिशन इन डेप्थ. आणि भारतात राहत असतानाच त्यांनी भारताचे जे कल्चर आहे त्याचा अभ्यास केला आणि त्याला अजून खोलवर त्यांनी जाणून घेतलं. So I hope children you have understood till here. Further part of this lesson we will see in the next part. Thank you.